तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपली आय डी गेली. आज आपली आय डी जाऊन बरोबर 10 दिवस झाले ती. अजून त्यांनी सांगितलं की आपली आय डी परत येऊ शकत नाही. आपली आय डी जी आहे ना, परमनंटली डिसेबल झालेली आहे मित्रांनो. तर कसं आहे ना, म्हणजे रडून बिडून या गोष्टीत काय फायदा नाही. आता ती गोष्ट माघारी येत नाही म्हणलं तर त्यासाठी रडून काय फायदा नाही. दुःख वाटतंय, दुःख लय वाटतंय मला. दुःख ह्याच्यासाठी वाटते की 5 वर्षाची आमची मेहनत अशीच पाण्यात गेली. आम्ही 5 वर्ष काय केलं काय नाही त्या ह्याच्यामध्ये आम्हाला स्वतःला माहिती आहे. त्यांनी कामाला जात होते, कामावरनं जाऊन येऊन सुद्धा घरी येऊन परत आम्ही व्हिडिओ काढायचो रात्रीचं. एवढं वैतागायचे पण तरी सुद्धा आम्ही व्हिडिओ काढून टाकायचो त्या आय डीवर. कारण की आम्हाला आवड होती, सगळ्या गोष्टी होत्यात. पण कसं काही लोकांनी कमेंट करून रिपोर्ट मारून मारून आमची आय डी गेली आहे. आमची आय डी अशी नाही गेली. आमची आय डी नुसतं लोकांनी रिपोर्ट मारून मारून आमची आय डी गेली. जे आपल्यावर म्हणजे जे आपल्याला वाईट कमेंट करत होती, जे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करत होते, त्या लोकांनी आपल्याला रिपोर्ट मारून आपली आय डी घालवली, आपली आय डी सस्पेंड करून टाकली. तर आज त्यांच्या मनासारखं झालं तर होऊ द्या, काय नाही विषय. आता मी पुन्हा नव्यानं सुरुवात करतोय, पुन्हा आपली नवीन आय डी खोलून तिथं नवीन आय डीवर काम करतोय. ह्यांनी रिपोर्ट मारला ते मारला. इंस्टाग्रामच्या 2 आय डी गेलेत आपल्या, अजून फेसबुकच्या पण 2 आय डी गेलेत. टोटल आपले चार आय डी बॅन झाले, सस्पेंड झाले ते. आणि त्या परत येणार याची शक्यता नाहीच आहे. नाहीच म्हणून सांगितलं, आय डी नाहीच येणार म्हणून, आय डी नाही येणार म्हणून सांगितलंय. पण कसं आहे ना, दुःख वाटतं नाही या गोष्टीचं की बाबा आपण इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलं नाही ती फक्त आम्हाला माहिती, ते आमच्या जीवाला माहिती. सहजासहजी लोक इथपर्यंत पोचत नाही. ती इथपर्यंत येण्यासाठी खूप लोकांच्या स्वप्न आहे ती, आणि तिथपर्यंत आम्ही आलो होतो. तर काही लोकांनी फक्त विनाकारण रिपोर्ट मारला आय डीला, विनाकारण, काय कारण नसताना. काहीच कारण नव्हतं आमचं काहीच कारण नव्हतं. विनाकारण नुसतं रिपोर्ट मारून 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 पूर्ण आयडीज घालून टाकले. दोन्ही त्या आयडिया गेल्या इंस्टाच्या. पण काय भेटलं तुम्हाला या सगळ्या गोष्टी आयडी करून? काय घालून तर घालून अजून वरनं अजून कमेंट वाईट करायचे ते करतातच आहे. पण नाही, आता इथून पुढे म्हणजे खचून जाणार नाही अजून. फक्त हीच अपेक्षा आहे आता आमची की बाबा आम्ही आता एक नवीन आयडी आमची जी आहे त्याच्यावर तुम्ही प्लीज आम्हाला सपोर्ट करा. इतकं सपोर्ट करा की परत आमची अजून इच्छा होईल की आम्ही व्हिडिओ अजून त्या आयडीवर टाकू, अजून बनवू. कारण की यांना तर मन अजिबात होतच नाही व्हिडिओ काढायचं. काय घरात थांबायची पण यांची इच्छा होत नाही. पण तरी सुद्धा आम्ही ठरवलंय की नव्यानं आम्ही सुरुवात आता करणार. पुन्हा नवीन सुरुवात करणार. जी आपली आयडी आहे इन्स्टाची, ऋतू सातव, त्या आयडीवर आम्ही कंटिन्यू आता काम करणार आहे. अजून हिने ती आयडी आधीच काढून ठेवली होती, म्हणजे असं हिने हिच्यासाठी पर्सनली आयडी ती काढली असंच काढलं होती. होतं. पण बरं झालं आज ती आयडी आहे म्हणून. जर का आज ती पण आयडी नसती ना तर आज आमचं काहीच नसलं असतं. काहीच म्हणजे काहीच नसलं असतं. तर मित्रांनो, इथनं पुढं आता मी त्या आयडीवर सुरुवात करणार आहे नवीन. इथून पुढं तुम्हाला आमचे कॉमेडी व्हिडिओ दिसतील बघायला. जे काय असेल ते म्हणजे कॉमेडी व्हिडिओ, काय घरगुती व्हिडिओ हे तुम्हाला बघायला भेटतील. अजून आम्ही काय म्हणजे असं कुठले फेक व्हिडिओ बनवत नाही. जे आमच्या रिअल लाईफमध्ये चालू आहे, जे हे चालू आहे त्या गोष्टी आम्ही फक्त शेअर करतो लोकांना. काय काय लोकांचं मनोरंजन होतं, काय काय लोकांना त्या गोष्टी आवडत नाहीत. ज्यांना त्या गोष्टी आवडत नाहीत त्यांनी बघू नका. आणि ज्यांचं मनोरंजन होतं त्यांनी खरं बघा. अजून ज्यांचं म्हणजे आम्ही कोणासाठी काढतोय माहिती आहे का, तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतोय. आणि ज्यांना आवडतात ते आपल्याला सपोर्ट करतातच आहे. अजून पण त्या दुसऱ्या आयडीवर पण सपोर्ट दिसतोय त्यांचा की बाबा व्हिडिओ पण लाईक येतात, हे होतं, ते सगळेजण कमेंट पण करतात की तुम्ही नवीन सुरुवात करा, रडत बसू नका म्हणते ती. करा. पण पर्सनलला सुद्धा मेसेज येतात की दादा तुम्ही रडू नका, का रडताय, का खचताय, तुम्ही नव्यानं सुरुवात करा. तुमची कला तर गेली नाही, आयडी गेली तर ठीक आहे, तुम्ही अजून सुद्धा तुम्ही चांगले व्हिडिओ काढू शकता, अजून हे करू शकता. म्हणजे एक सपोर्ट देतात हे काही लोक. काही लोकांना काय कसं वाईट बोलायची सवय आहे आणि त्यांची सवय ती जात नाही. त्यांनी कमेंटमध्ये येतात, वाईट बोलतात, ही करतात. आता तसली लोक डायरेक्ट ब्लॉक करून टाकणार जे आपल्याला वाईट कमेंट करतात. कारण तर ते आपल्या लाईफमध्ये नकोच आहेत. ह्याच्या आधी म्हणतो तर जाऊ दे, इग्नोर करतो, तो लक्ष देत नव्हतो. पण आजपासून ठरवलंय की ही जी वाईट लोक कमेंट करतात ना त्याला डायरेक्ट हाईड करून टाकायचं, तुम्ही ब्लॉक लोक करून टाकायचं. वाईट बोलताय तर बोलताय, पण तुम्हा लोकांना हे दिसत नाही आमची 5 वर्षाची मेहनत. आम्ही 5 वर्षामध्ये किती मेहनत केली होती, किती काय केलं होतं ते आमच्या जीवाला आम्हाला माहिती आहे. आमची आरू त्याच्यात लहान होती, त्याचे सगळे व्हिडिओ आहेत, त्या गोष्टीसाठी आरूच्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यात खूप वाईट आठवणी होत्या वाटतं तिथं आमच्या. त्यामुळे रडू येतं. लोक म्हणतात रडके व्हिडिओ टाकायला लागलेत नाही का, म्हणजे आयडी गेली म्हणून. पण त्या आयडी मध्ये आमचे किती सगळे म्हणजे टोटली आरूचे सगळे तिथे व्हिडिओ होते लहानपणीचे. अजून वाईट वाटतं आम्हाला. मोठं झाल्यावर ह्या सगळ्या गोष्टी मी तिला दाखवणार होतो. पण आज माझ्याविषयी तिला दाखवायला काहीच नाही या गोष्टी, जेणेकरून तिचं लहानपण ती बघू शकल. ह्या गोष्टी तर नाहीत तिच्यापाशी आता. कारण तर आमची ती ज्या सगळ्या आठवणी आम्ही त्या आयडीवर ठेवल्या होत्या ती आज आयडी तुम्ही सस्पेंड केली.
मग तुम्हाला हे सगळं काही करून तुम्हाला पण काय भेटले का? काहीच नाही भेटले. भरपूर लोक असं म्हणतात की बाबा जाऊ द्या, आय डी गेली तुमची, तुम्ही तुमची कला तर काय गेली नाही, तुम्ही नव्यानं सुरुवात करा. नव्यानं सुरुवात तर करणारच आहे, नव्यानं सुरुवात करणार आहे आम्ही. पण कशामुळे वाईट वाटतं माहिती आहे का? त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या आमच्या त्या आय डीमध्ये आठवणी होत्या ना, त्या आठवणीमुळं, ते सगळ्या व्हिडिओमुळं मला ती व्हिडिओ फक्त म्हणजे असं आपल्या काय तर असतात ना आठवणी, आपण ती कॅप्चर करून ठेवतो. तर तसे मी ती आठवणी ठेवल्या होत्या आपल्या आय डीमध्ये. पण आज सगळ्या आठवणी मिटल्यात, आपल्या सगळ्या आठवणी गेल्या. संपल्यात. आपली आय डी पण काय वापस येणार नाही. कारण की डायरेक्टली सांगितले की आयडी तुमची येणार नाही. आणि 4 आयडिया गेलेल्या आहेत. फेसबुकच्या तर सह्या गेल्यात. फेसबुकवर माझे फोटो होते पहिले, म्हणजे माझे आरूचे सगळे फोटो त्याच्यावर. आज ते सगळे ती फोटो पण गेलेत. कारण तर मी हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट करायचो, मोबाईलमध्ये डिलीट करून टाकायचं. कारण तर आपला मोबाईल काय एवढा मोठा नाही आहे, मोबाईलमध्ये तेवढा पेस असायला. ह्या सगळ्या गोष्टी मी पोस्ट करून डिलीट करून टाकायचो. अजून आज सगळ्या गोष्टी डिलीट झाल्यात, लाईफमध्ये सगळ्या गोष्टी गेल्या. पण तरी सुद्धा आम्ही आता नव्यानं सुरुवात करतोय. तुम्हाला तर मी एवढंच म्हणते की एवढं खचून जाऊ नका. आणि तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे की प्लीज आमच्या इंस्टाला नाही का म्हणजे जास्तीत जास्त सपोर्ट करा. जसं तुम्ही म्हणजे पहिलं आपल्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दाखवलं ना, तसं इथून पुढं पण आपल्या व्हिडिओला प्रेम दाखवा. इथून पुढं काय असेल ते तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटतील. आमच्या आरूची ती आता आरूला पण व्हिडिओमध्ये घ्यायला चालू करणार आहे. कारण तर ती थोडं थोडं बोलायला शिकली. अजून आता तिचे इथून पुढं म्हणजे काय असेल ती इथून पुढं आठवणी तिचे असं हे करत ठेवणार. जाऊ दे आता, इथून मागील तर गेल्या तिचे तर अजून आमच्या बारकीचे पण व्हिडिओ, लहान मुलीचे पण करणार आहे. अजून तुम्ही सगळेजण कमेंटमध्ये विचारत होता लहान मुलीचं नाव काय, लहान मुलीचं नाव काय. तर आमच्या बाळाचं नाव आम्ही ठेवलेलं आहे, सान्वी नाव आहे तिचं. कोणाकोणाला हे नाव आवडलं त्यांनी कमेंट करून सांगा. अजून आपल्या मागील ब्लॉगमध्ये पण मी टाकलं होतं. आता कसं माहिती आहे, म्हणजे मी तिचा फेस रिव्हील करणार होतो, सगळे म्हणजे आपल्या गोष्टी टाकणार होतो. पण कसंही आलं नसं, आय डी गेली, त्यामुळे माझं मनच होत नव्हतं की बाबा व्हिडिओ बनवायचं. आत्ता पण माझी इच्छा नाही आहे व्हिडिओ बनवायची. मला व्हिडिओ कसंच बनवू वाटत नाही ती. पण मला खूप लोकांनी कॉल केले, पर्सनली मेसेज केले, कमेंटमध्ये पण बोलते ते पुन्हा नव्याने सुरुवात करा, आम्ही आहे तुमच्यासोबत. तर आता फक्त एकच आशा आहे की मला तुमच्या फक्त मला सपोर्टची गरज आहे. जसं तुम्ही मला बोलला ना, आमचा सपोर्ट आहे तुम्हाला, तसा तुमचा आम्हाला सपोर्ट राहू द्या. अजून तुमचं प्रेम जसं पहिला माझ्यावर होतं तसं प्रेम आता पण ठेवा. एवढंच फक्त मला बोलायचं आहे. कारण तर पुन्हा नव्याने सुरुवात करतोय. अजून आम्हाला माहिती आहे जे आम्हाला लाईक करतात म्हणजे नाही का, ते लोक आपल्याला सपोर्ट करणार म्हणजे करणारच. अजून आमचं लवकरच एक नवीन सॅड सॉन्ग येते. त्या सॅड सॉन्गची आम्ही तयारी करत होतो. त्या सॅड सॉन्ग नंतरच आपली आय डी गेली. अजून त्यात तुम्हाला दिसेल की बाबा प्रेमात धोका भेटल्यानंतर कसं होतं, म्हणजे मुलीचं जीवन कसं होतं, ह्या गोष्टी त्या गाण्यामध्ये आहे. ती मी आत्ताच तुम्हाला सांगतोय, लवकरच आपलं गाणं येणार आहे. ती गाणं सगळं शूटबीट झाल्यानंतर आपली आय डी गेली. मला वाटलं होतं की बाबा गाणं येईल, आपण गाण्याची रील त्याच्यावर टाकल, पण काय ना, जाऊ द्या. आपलं गाणं येतं आहे, मला तर माहिती आहे. जसं तुम्ही आपल्या पहिल्या गाण्याला पण सपोर्ट करता, तसं तुम्ही ह्या गाण्याला पण तुम्ही सपोर्ट भरपूर करणार. अजून आपल्या इन्स्टा आय डीला पण तुम्ही सपोर्ट करणार. इन्स्टा आय डीचं नाव आहे ऋतू 750. तर ह्या आय डीला मित्रांनो तुम्ही फॉलो करा. 90,000 फॉलोअर्स आहेत त्याचे. पटापटा फॉलो करून त्या आय डीपेक्षा आपल्याला ही आय डी मोठी करायची. शेअर पण करायला जाणार, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचवा. कारण खूप लोकांना माहीत नाही आपली नवीन आय डी. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता फक्त तुमच्या हातात आहे.